Good evening, students. I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी येणारा इंग्लिश ग्रामर या सेक्शन मधला फिल इन द ब्लँक्स हा टॉपिक आज कव्हर करणार आहोत. या टॉपिकचा आपण टॉप MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHMBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी मी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ आमचे क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. आता या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 3000 रुपयामध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहे. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करा. पहा, ब्लॅक आणि येलो कॉम्बिनेशन मध्ये आपल्या ऍपचं लोगो असेल. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाका, म्हणजे BSc नर्सिंग असं टाईप करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा BSc नर्सिंग CET एक्झामचा कोर्स दिसेल खाली. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. एनरोल केल्यानंतर तुम्हाला कोर्सच्या सर्व गोष्टी ऍक्सेस होतील. ओके, चला आता आजच्या मेन टॉपिक कडे वळूया. तो आहे फिल इन द ब्लँक्स. तर आजच्या व्हिडिओचा फर्स्ट क्वेश्चन आहे, दिस दॅट डॅश द फोर्थ टाइम यू हॅव आस्क्ड मी द सेम डिफिकल्ट क्वेश्चन. आता इथे पहा वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. हॅड टू बी, मस्ट टू बी, टू बी, हॅव बीन. तर इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन बी, मस्ट बी. दिस मस्ट बी द फोर्थ टाइम यू हॅव आस्क्ड मी द सेम डिफिकल्ट क्वेश्चन. ही नक्कीच चौथी वेळ आहे तोच क्वेश्चन विचारण्याची, असा याचा अर्थ होतो. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ही टोल्ड द पोलीस दॅट ही बीन देअर सिन्स मार्च. दॅट डॅश बीन डॅट डॅश देअर सिन्स मार्च. तर इथे करेक्ट ऑप्शन, आता इथे पहा वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. नॉट बी, हॅज नॉट बीन, वॉजंट बी, हॅडंट बी. तर इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? हॅडंट बी. तर ही टोल्ड द पोलीस, इथे डॅट डॅश असेल, इथे फिलिंग मुलांचा. ही टोल्ड द पोलीस दॅट ही बीन हॅड नॉट देअर सिन्स मार्च. म्हणजे करेक्ट ऑप्शन इथे काय येईल? तर डी ऑप्शन हा करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. थर्ड क्वेश्चन आहे, आय एम नॉट गोइंग टू मिस द चान्स ऑफ सीइंग दिस परफॉर्मन्स दॅट डॅश इट इज. तर आता इथे पहा वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे हाऊ एव्हर एक्सपेन्सिव्ह, ऑल्दो एक्सपेन्सिव्ह, नेवर द लेस एक्सपेन्सिव्ह आणि फोर्थ आहे हाऊ एक्सपेन्सिव्ह. तर करेक्ट ऑप्शन काय येईल बघा? ऑप्शन A, however expensive. I'm not going to miss the chance of seeing this performance, however expensive it is. ओके, समजलं. नेक्स्ट क्वेश्चन बघू. इतक्या सिंपल लेवलचे ते क्वेश्चन्स असते. फोर्थ आहे क्वेश्चन, शी डिमांडेड दॅट शी दॅट डॅश गिवन द एक्झॅक्ट फिगर्स. इथे पहा वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. बी, आर, वर, हॅव. आर काय येईल? प्रेझेंट मध्ये येईल. वर काय येईल? पास्ट मध्ये असेल तर ऍक्शन वर येईल. तर आता इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? तर हॅव येईल. शी डिमांडेड दॅट शी हॅव गिवन द एक्झॅक्ट फिगर्स. तिने दिलेल्या होत्या एक्झॅक्ट फिगर्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. नो सुनर दॅट डॅश द मॅच दॅन प्लेन शॉट अक्रॉस द फ्लोअर. आता पहा वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. डिड ही ड्रॉप, ही ड्रॉप, ही हॅड ड्रॉप आणि फोर्थ ऑप्शन आहे प्लॅन. तर आता इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, म्हणजे डिड ही ड्रॉप.
No sooner did he drop the match than flames shot across the floor. Okay, next question, Bahu. Now, until now, that has popularly recognized that man is destroying his environment. आधी ते पहा वेगवेगळे चार ऑप्शन्स आहेत. ए आहे इट हॅज बिकम, बी इट बिकम्स, सी डज इट बिकम आणि डी आहे हॅज इट बिकम. तर इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? तर ऑप्शन डी हा करेक्ट असेल. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा मी तुम्हाला क्वेश्चन दाखवेल, जेव्हा तुम्हाला स्क्रीनवरती क्वेश्चन दिसेल, तेव्हा व्हिडिओ पॉज करत जा, तुमचा आन्सर फाइंड आउट करा आणि त्यानंतर मी आन्सर सांगितल्यानंतर तुमचा आन्सर क्रॉस चेक करत जा. म्हणजे तुम्हाला कितपर्यंत येतंय किंवा तुम्हाला तुमची तयारी कितपर्यंत झाली आहे हे तुम्हाला कळत जाईल. ओके, मग ऑप्शन डी हा करेक्ट असेल. तर not until now has it become popularly recognized that man is destroying his environment. म्हणून करेक्ट ऑप्शन डी होतं. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नॉट फॉर वन मोमेंट दॅट हॅज माय फ्रेंड्स इनोसन्स. ऑप्शन ए आय डाऊट, बी आय डिड डाऊट, सी डिड आय डाऊट आणि डी आय डाऊट. तर करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन सी डिड आय डाऊट. नॉट फॉर वन मोमेंट डिड आय डाऊट माय फ्रेंड्स इनोसन्स. म्हणजे एका मोमेंटसाठी सुद्धा मी माझ्या मित्रावरती डाऊट नाही केला, त्याच्या इनोसन्स वरती. ओके, चला तर नेक्स्ट क्वेश्चन काय असेल? हार्डली डॅट डॅश द हार्बर when a storm broke out. आता इथे पहा चार ऑप्शन्स आहेत. हॅड वी लेफ्ट, वी हॅड लेफ्ट, वी लेफ्ट, वी डिड लिव्ह. तर इथे पहा वेगवेगळे चार ऑप्शन्स होते. तर ते यापैकी करेक्ट ऑप्शन काय होईल? हॅड वी लेफ्ट. म्हणजे हार्डली हॅड वी लेफ्ट द हार्बर when a storm broke out. म्हणून करेक्ट ऑप्शन ए असेल. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? You will the pass the exam that dash wise you get over 50% in each section. चार ऑप्शन्स आहेत बघा. A provided, B unless, C so, D other. इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन ए ते म्हणजे प्रोव्हाइडेड. यू विल पास द एक्झाम प्रोव्हाइडेड वाईज यू गेट ओव्हर 50% इन each सेक्शन. म्हणजे करेक्ट ऑप्शन ए असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. देअर विल बी इवन ग्रेटर अनएम्प्लॉयमेंट दॅट डॅश द गव्हर्नमेंट रॅडिकली अल्टर्स इट्स पॉलिसीज. आता पहा चार ऑप्शन्स आहेत. प्रोव्हाइडेड, अनलेस, ॲज इफ, इन केस. तर इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन बी ते म्हणजे अनलेस. देअर विल बी इवन ग्रेटर अनएम्प्लॉयमेंट अनलेस द गव्हर्नमेंट रॅडिकली अल्टर्स इट्स पॉलिसीज. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. I have taken out of a life insurance to protect my wife and children that does something should happen to me. इथे पहा ऑप्शन्स आहेत. ए अनलेस, बी अदरवाइज, सी इन केस आणि डी प्रोव्हाइडेड. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी ते म्हणजे इन केस. आय हॅव टेकन आउट अ लाईफ इन्शुरन्स टू प्रोटेक्ट माय वाईफ अँड चिल्ड्रन इन केस समथिंग शुड हॅपन टू मी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. We will have a good crop of beans this summer that an unexpected frost damages the plants. पहा इथे ऑप्शन्स आहेत. अनलेस, बी इफ, सी प्रोव्हाइडेड, डी सो. तर इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन ए ते म्हणजे अनलेस. We will have a good crop of beans this summer unless unexpected frost damages the plants. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. The east of Argentina is agriculture that dash the west is industrialized. तर इथे चार ऑप्शन्स आहेत पहा. ए whereas, बी because, सी so, डी since. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए ते म्हणजे whereas. The east of Argentina is agricultural whereas the west is industrialized. Okay, next question बघू. They would rather cut down on a few luxuries now than not be able to go away on holiday in the summer. तर पहा इथे चार ऑप्शन्स आहेत. ए दॅन, बी ऑन, सी टू, डी फॉर.
तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, ते म्हणजे दॅन. दे वुड रॅदर कट डाऊन ऑन अ फ्यू लक्झरीज नाव दॅन नॉट बी एबल टू गो अवे ऑन हॉलिडे इन द समर. नेक्स्ट आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न पहा. द गव्हर्नमेंट एम्स इन्फ्लेशन बाय ॲटलीस्ट 20% दॅट डॅश दिस इयर. ऑप्शन्स आहेत रिड्युसिंग, बी टू रिड्यूस, सी रिड्यूस, डी रिड्यूस. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे टू रिड्यूस. द गव्हर्नमेंट एम्स इन्फ्लेशन बाय ॲटलीस्ट 20% टू रिड्यूस दिस इयर. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पहा हा व्हिडिओ इथेच थांबूया. आणि काही डाऊट्स असतील तर मला कमेंट थ्रू करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.